सर्वांना जय येशू आणि या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आहे मनोज ब्रदर आणि आपल्याला आज विशेष चर्चमध्ये जाताना आपण जी काळजी घ्यायची आहे आणि ते आपल्याकडून चूक होता कामा नये त्यावर आज थोडीशी चर्चा करणार आहे. तर त्या कोणत्या चुका आहेत त्या आपण इथे अ, थोडीशी सविस्तर त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या भावांनो, आज आज ह्या शेवटच्या काळामध्ये भयंकर ठिकठिकाणी विरोध केले जात आहेत आणि आपण प्रार्थना करा आणि असे त्या बंधनावरती आपलं एकच शस्त्र आहे. आपण त्याच्याशी लढाई वगैरे काय करू शकत नाही. आपल्याला फक्त प्रार्थना हीच आपले शस्त्र आहे. आपल्या प्रार्थना करत राहा आणि आपल्या प्रार्थना आपला देव ऐकेल आणि त्या प्रार्थनेला आपला देव उत्तर देईल. तर आपण आज चर्चमध्ये जाताना किंवा मंदिर आपले जे सभास्थान भरतं त्या ठिकाणी आपण जातो आणि बसतो. त्याची आपण चुका काय करतो त्यावर थोडंसं आपण चर्चा करणार आहे. तर आपण दर रविवारी किंवा कुठला तुमचा वार ठरला असेल त्या ठिकाणी त्या वाराला आपण जातो. आपण चर्चमध्ये जातो आणि आपले जेव्हा आराधना चालू होते नंतर साक्ष चालू होते, नंतर मग आपली वचन चालू होते. तर जो आपण समजा एक तुमची वेळेवर आहे. ते कसं आहे ते आमचे जिथे चर्चला बसतात तिथे 9, 9:30ला चालू होते आणि 12ला किंवा 12:30 फार फार 1 वाजेपर्यंत बंद होते. मग ह्या जो काळ आहे, ही जी वेळ आहे त्या वेळेमध्ये बघा आपण बसतो. नंतर बसतो आणि मेन म्हणजे आपण सर्वजण बसतो आणि आराधना चालू होते आणि साक्ष झाली की वचनं चालू होतात आणि मेन पॉईंट म्हणजे वचनं चालू होतात. तिथे आपले जे भाऊ असतात, बहिणी असतात, ते मध्ये उठायला चालू करतात. कोणी लघवीला जाणार, कोणी आता नेमकं जे वचन असतं तेव्हाच ते मध्ये उठतात. मग ते हे लघवी लागते. तर माझ्या भावांनो, आपल्या बसण्या अगोदर आपले थोडंसं बाहेर जाऊन लघवी वगैरे करून यायचं आणि बसायचं. कारण की जेव्हा वचन चालू होते तेव्हा आपण ते वचन आपले जे देवाकडून येते दासांद्वारे ते आपण ऐकण्याची एक इच्छा पाहिजे आणि ती बसलं जाऊन की ते जे संपेपर्यंत नाही ते खूप उठून लघवीला जातात आणि त्याच्यामुळे ती पास्टर जे वचन देते त्याचे अनेकाचे दुर्लक्ष होऊन जाते त्या वचनावरती आणि हे प्रत्येक चर्चमध्ये होते. तर आपण कसं ह्या थोडंसं मी तर आजपर्यंत 1-2दा असं गेला असेल बहुतेक, पण मला एवढं आठवत नाही. पण मी जेव्हा जाऊन बसतो ना, तर मी 4 तास तर बसतो. मी जातो बाथरूमला वगैरे, लघवीला वगैरे जातो आणि एकदा मी बसलो ना तर मी 4 तास बसतो. तर असं म्हणजे बसण्याचा प्रयत्न करा. कारण की असे वचन जेव्हा आराधना वगैरे ती होते तेव्हा काही नाही. नंतर जसा तो बसण्याचा टाईम आला की एक उठणार, जाणार, येणार, जाणार, ते चालूच असतं. आता आमच्या चर्चमध्ये लगभग 700-800चे माणसं, लगभग 1000च्या आसपास असे माणसं असतील. मग ते उठणार, जाणार, मग सर्व जे लक्ष आहे ते त्याच्यावर केंद्रित होते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या चुका आहेत ना, थोडेसे टाळण्याचा प्रयत्न करा. आणि हे प्रत्येकाच्या चर्चमध्येही होते. तर शक्यतो भावांनो आणि बहिणींनो, रागनका मानू, पण ही रिअल गोष्ट आहे. आपण जेव्हा वचन चालू होते दास आपल्याला प्रभू दासांद्वारे बोलतो आणि ते वचन आपल्याला ऐकायचे आहे, ते ग्रहण करायचे आहे आणि ते ऐकण्याची इच्छा असेल तर आपल्याला आपलं मन तन त्यावरच लावायचे आहे आणि ते ऐकायचं आहे, ते ग्रहण करायचं आहे. पास्टर जे वचन सांगतो ते ध्येय लावून ऐकायचं आहे. तर ते वचन तुम्ही ते न ऐकता तुम्ही बाहेर निघता आणि परत जाता येता, तर ही कुठेतरी चुकते. आणि तर एखादं ठीक आहे, एखादं जास्तीच प्रेशर आला तर जायचं, काय नाही, असं नको मी आता उठणार नाहीचं. पण शक्यतो आपण 4 तास तर राहूच शकतो. असं लहान आणि एक ही जी आहे, लहान बाळं असतात ना, ते बाया, त्यांनी थोडंसं मागे बसायचं. कारण की ते वचन चालू होते आणि त्यात लढतात, मस्ती करतात, थोडंसं डिस्टर्ब होतं. तर
त्यांनी थोडंसं साईडला बसायचं आणि रडलं की बाहेर घेऊन जायचे असं. तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवा आणि आपल्या एक सेवेला डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे असं थोडीशी काळजी घ्या. आणि आपल्या जी पास्टर आपल्याला वचन देतात ते शांतपणे ऐका आणि त्या वचनाप्रमाणे चाला. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल जसा वाटला असेल आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा चॅनल नवीनच मी केलेला आहे आणि मी हे चालू करण्याबद्दल मी खूप विचार केला. तर म्हटलं आता चालू करू आणि आपल्या भावांशी जोडून जाऊ असं आहे. तर हा व्हिडिओ इथे थांबवतो आणि चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय. जय येशू.